आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. मकर संक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी हे तिळगुळाचे लाडू बनवले जातात. प्रथम मी इथे 1/2 किलो शेंगदाणे घेतले आहेत. तुम्ही शेंगदाणे कोणत्याही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. आणि 1/2 किलो तीळ घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे सेम 1/2 किलो गूळ घेतला आहे. 4-5 इलायची. प्रथम आपण एका कढईमध्ये शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले आहेत, म्हणजे त्याची टरफलं पण व्यवस्थित निघतात. आता हे शेंगदाण्याचे टरफलं काढून घ्यायचे आहेत आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची. टरफलं काढून झाली, मिक्सरमधून पावडर काढून घ्यायची. अशी मीडियम जाडसर पावडर बनवून घ्यायची त्याची. आणि आता मी तीळ चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते. मीडियम फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजून झाले आहेत. आता एका पात्रामध्ये 1 चमचा घी टाकायचं आहे, कारण घीमुळे आपले लाडू एकदम सॉफ्ट बनतात, जास्त चावावे लागत नाही. त्याच्यामध्येच गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गुळाचा पाक बनवायचा. पाक म्हणजे एकदम असं पिठीसारखं पाक नाही बनवायचं जसं बनवतो आपण, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. एकदम मीडियम फ्लेमवरती पाक बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी इलायचीचे पावडर घातले आणि आता गॅस बंद केला आहे. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये तीळ घालून घेते आणि तीळ चांगले लगेच मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये शेंगदाण्याची जे आपण जाडसर कूट बनवला आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे मिश्रण थंड व्हायच्या आधीच त्याचे लाडू बनवावे लागतात, नाहीतर मग ते व्यवस्थित बनत नाहीत. एक टिप आहे की हे मिश्रण तुम्ही मिश्रणाचं जे भांडं आहे त्याच्या खाली गरम पाणी घेऊ शकता, म्हणजे ते लाडू वळेपर्यंत मिश्रण असंच्या असं राहतं. आता आपण हे गरम असतानाच त्याचे लाडू वळून घेणार आहोत. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं ताटामध्ये आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे त्या साईजचे लाडू बनवू शकता. पण हे मिश्रण गरम असतानाच लाडू बनवावे लागतात, नाहीतर त्याचा शेप व्यवस्थित येत नाही. एका चमच्याने मी थोडं थोडं ताटात घेऊन, म्हणजे ते थोडं हातालाही आपल्या चटके नाही बसत. असं करून मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत, बघू शकता. आणि लाडू एकदम घी टाकल्यामुळे सॉफ्टच बनतात. बघू शकता तिळगुळाचे लाडू तयार आहेत.